नमो तस्स भगवतो अरहतो अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंतांनी आपली धम्मचारिका ही वेगवेगळ्या जनपदामध्ये जशी निरंतर केली तशी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा भगवान फार मोठ्या भिक्खू संघाच्या महासंघासोबत ते धम्मचारिका करत राहिले. सुरुवातीला त्यांच्यासोबत 12,000 भिक्खू हे धम्मचारिकेमध्ये होते. धम्मचारिका म्हणजे धम्मासाठी झिजणं, राबणं, झटणं आणि लोकाभिमुख होऊन लोकाला धम्म हे कसा उपयोगाचा आहे हे सांगणं आणि वर्तमान काळात संसारासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि वैयक्तिक जिंदगीसाठी हा धम्म किती बेनिफिट देतो, किती उपयुक्त आहे, किती आपल्या मनामध्ये ऊर्ध्वगामी बोधीचे ज्ञानाचे अंग वाढवतो, बोधीचे अंग हे विस्तारित करतो, याचं नेहमी भगवंतांनी लोकांना जाऊन त्यांच्या मनात या धम्माबद्दल, या धम्माच्या जीवनमार्गाबद्दल महान अशी आशावाद उभा केलेला आहे. तर लोकांना असं पक्क वाटलं की फक्त बुद्धाचाच मार्ग आणि बुद्धाचाच धम्मा हा आपल्याला संसार दुःख सागरातून पार घेऊन जाणार आहे आणि म्हणून भगवंताच्या समोर किंवा भगवंताच्या माघारी 12,000 जरी भिक्खू होते किंवा 50,000 जरी भिक्खू होते किंवा 1,00,000 जरी त्यांच्यासोबत भिक्खू राहिले तर त्यांच्यामध्ये जरा सुद्धा कलह होत नव्हता. कलह म्हणजे अशांती, फनफन करणं, मी फनफन करणं, तुम्ही फनफन करणं, या भिक्खूनं फनफन करणं, त्या भिक्खूनं फनफन करणं, याचा एकही असा ध्वनी एवढ्या मोठ्या भिक्खू संघामध्ये येत नव्हता कधीच. आयुष्यभर भगवान 2 लाख 2.5 लाख भिक्खू सोबत बसले, उठले, त्यांच्यात वावरले, परंतु कुणामध्ये एकमेकाबद्दल वितुष्ट आलं नाही, एकमेकाबद्दल तणाव निर्माण झाला नाही, अशांती निर्माण झाली नाही, भय निर्माण झालं नाही की एकमेकाचा एकमेकावर धाक, ज्याला आपण म्हणतो असा धाक की त्यांनी थरथर थरथर कापावं असं कधीच कोणाला वाटलं नाही. ही बुद्ध धम्माची आणि बुद्ध मार्गाची ओळख आहे. जरा सुद्धा भगवंताला सुद्धा लोक
भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ हे दहशत म्हणून किंवा भीती म्हणून त्यांना कधीच बघत नव्हते. फार मोठा माझा प्रभाव आहे लोकांवर असं त्यांनी कधीच मनामध्ये आणलं नाही. फार मोठा जबरदस्त माझाच पगडा आहे आणि मी सर्वांच्या पुढे आहे, मी सर्वांचा उद्धार करताय, मी सर्वांना महान निब्बाण गामी बनवतो, अरहंत बनवतो म्हणून याची सुद्धा अशी जरा सुद्धा जाणीव किंवा मोठेपणाची भावना त्यांच्यामध्ये कधी आली नाही. आपलं अस्तित्व धम्मामध्ये भगवंताने कधी फार मोठा मी सर्वज्ञ हो, सम्यक संबुद्ध हो असा मोठेपणा, असा थोरपणा, असा अलौकिकपणा, असा पूर्णपणे सर्वात मोठा बडेजावपणा हे कधी निर्माण केलेला नाही. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटायचं की भगवान बुद्ध हे माझे मुक्तिदाता आहे, हे मला मुक्ती कशी मिळावी याच्याबद्दलच ते सांगतात. मला रागमुक्ती जिवंत कशी मिळेल, मला क्रोधमुक्ती जिवंत कशी मिळेल, मला द्वेषमुक्ती जिवंत कशी मिळेल, मला तृष्णामुक्ती 120 प्रकारच्या तृष्णेतून मला परिपूर्ण मुक्ती कशी मिळेल, मला आसक्ती मुक्ती कशी मिळेल, मला संपूर्ण विकारातून, एकदम शुल्लक विकारातून, कामाश्रव, दृष्टी आश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव, सर्व आश्रमातून कसं मला मुक्त होता येतील असे माझे आधार, असे माझे परिपूर्ण बोधीचे आधार, ज्ञानाचे आधार माझे शास्त्र आहेत, माझे गुरु आहेत, माझे वडीलधारी पिता आहेत, माझे वडीलधारी हे महान असे आधारस्तंभ आहेत असं प्रत्येक भिक्खूला, प्रत्येक भिक्खुनीला आणि प्रत्येक उपासकाला आणि प्रत्येक उपासिकेला वाटायचं. जसं एखाद्या कुटुंबामध्ये आपला आजोबा राहतो, एखाद्या कुटुंबामध्ये आपली आजी राहते, तर ती अपार प्रेमानं भरलेली असते. आजी आजोबा ते कधीच आपल्यावरती कातावत नाहीत, ते कधीच आपल्याला फटकारत नाहीत, ते कधीच आपल्यावर चवताळून येत नाहीत, ते कधीच आपल्याला कडक कडक बोलत नाहीत, गरम गरम बोलत नाहीत. हे जसे अपार प्रेमळ, अपार करुणावंत, अपार दयावान, अपार ममताळू, अपार वेगवेगळ्या सद्गुणामध्ये परिपक्व भरलेले दिसतात. आणि म्हणून आपण म्हणतो माझी आजी लय चांगली आहे, माझा आजा लय चांगला आहे. हे आपण जे विधान करतो हे त्यांच्या अनंत गुणामुळे करतो. ते तसे मानवजातीचे, सर्व मानवजातीचे महान वडीलधारी पिता म्हणून, बाप म्हणून तथागत सम्यक संबुद्धाला लोक पाहत होते. आणि म्हणून त्यांच्याबद्दल अनंत ओढ लोकांची असायची. एखाद्या गावात जर भगवान पोहोचले तर लोक सर्वच्या सर्व सोडून द्यायचे. बैल चारायला नेऊ लागलेले, गाई म्हैसी गोरे सर्व एका ठिकाणी बांधून ठेवत होते आणि अगोदर भगवंताच्या समोर जाऊन ते हात जोडून बसत होते. लोक 10,000 लोक, 15,000 लोक, 20,000 लोक पाहता पाहता ते सारा अमराईचं वन किंवा मशानाची जागा ही पूर्ण हजारो, 50,000च्या पुढे, 1,00,000च्या पुढे लोक हात जोडून बसलेले दिसत होते. आणि त्यामुळं लोकांची ओढ,
लोकांचं आकर्षण भगवान बुद्धाच्या पूर्ण बुद्ध वचन अमृतावर असायचं. सारं एकाग्र मन असायचं ते. आणि ते बुद्ध वचन अमृत लोक आपल्या आतमध्ये प्राशन करून प्राशन करून प्राशन करून सारं जहर काढून टाकायचे. कोणतं जहर मनात ठेवत नव्हते. भगवंताच्या धम्ममार्गाच्या उच्च ज्ञानात क्रोधाला जहर म्हणलं, कामभोगाला जहर म्हणलं, द्वेषाला जहर म्हणलं, प्रमादाला आळसाला जहर म्हणलं. एवढंच नव्हे, डिफेक्टिव्ह व्ह्यू ज्याला आपण म्हणतो, दृष्टीगोचर किंवा दृष्टी आसव, हे जहर आहे की मी डॉक्टर खेमधमो इथं सर्वात मोठा राहिलो पाहिजे, अशी माझी दृष्टी बनणं, माझ्या लोकांमध्ये मी माझा दबदबा निर्माण करणं, अशी दृष्टी निर्माण करणं, माझं सर्वात मोठं वर्चस्व राहायला पाहिजे, सर्वांवर माझा दबदबा राहायला पाहिजे, माझं पूर्ण नेतृत्व राहिलं पाहिजे. या भागात त्या भागात, या कुटुंबात त्या कुटुंबात मी डॉक्टर भदंत खेमधम म्हणून सर्वत्र पूर्णपणे गाजलो पाहिजे. मी माझा आदेश लोकांनी मानलाच पाहिजे, माझा शब्द ना शब्द लोकांनी पाळला पाहिजे, असा मी आग्रह धरणं, ही सर्वात मोठी कमतरता आहे धम्माची. ही सर्वात मोठा मळ आहे, अविद्येचा मळ आहे. हा माझंच वर्चस्व या महाराष्ट्रावर राहावं, माझंच वर्चस्व या भारतावर राहावं, माझंच वर्चस्व प्रत्येक राज्यावर राहावं आणि माझ्या वर्चस्वाखालं, माझ्या आधिपत्याखालं पूर्ण जग हे राहावं, माझा आदेश त्यांनी मानलाच पाहिजे. आणि असं म्हणून जेव्हा एखादा समूह, एखादं राष्ट्र, एखाद्या राष्ट्राचं पूर्णपणे प्रमुख केंद्र मंडळ, केंद्रस्थानी असलेलं मंत्रिमंडळ हे जेव्हा आग्रह जास्त धरतो, तेव्हा कलहाला सुरुवात होते, भांडणाला सुरुवात होते, झगड्याला सुरुवात होते, युद्धाला सुरुवात होते. आणि जेव्हा सुरुवात होते हे अमंगळ, कलहाची, भांडणाची, झगड्याची आणि युद्धाची, तेव्हा प्रचंड हानी होते. मानसिक हानी होते, शारीरिक हानी होते, आर्थिक हानी होते. सारं जग हे अशांत होतं, सारं जग हे बेचैन होतं, सारा आर्थिक कारोबार पूर्ण ढासळत राहतो. अनेक बाबीवरती परिणाम होतात, दळणवळणावर परिणाम होतो, इकडला माल तिकडे जाण्यावर परिणाम होतो, इकडला कच्चा माल तिकडे जाण्यावर परिणाम होतो. सर्वत्र परिणाम मानव जातीला भोगावं लागतात. आणि म्हणून कोणताच दुःखाचा परिणाम, कोणताही चटका लागू नये, कोणती धास्ती लागू नये, कोणती भीती लागू नये, कोणतं भय लागू नये, कोणतं आधिपत्य कुणाचं कुणावर राहू नये, यासाठी बुद्धांनी सांगितलं, अत्त दीपा भव अत्त सरणा अन्यन्य सरणा अत्त दीपा भव. तुम्ही स्वतःचे स्वयंप्रकाशित व्हा, तुम्ही स्वतःचे स्वतः प्रज्ञावंत होऊन, परिपूर्ण महाप्रज्ञावंत होऊन तुम्ही प्रज्वलित राहा. कुणाला शरण जाऊ नका आणि सर्वत्र तुम्ही स्वतःला शरण जा. महाप्रज्ञेचे दीप बनवून त्यामध्ये तुम्ही जगा. कुणाच्या पुढे झुकू नका, कुणाच्या पुढे वाकू नका. स्वतःचा दीप महाप्रज्ञेचा प्रज्वलित करून त्यामध्ये जगा, राहा आणि परिपूर्ण जीवनाची मुक्ती करून घ्या. अरहंत पदाला जा, निब्बाण पदाला जा. हे भगवान बुद्धानं प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भिक्खूला, प्रत्येक भिक्खुनीला
पूर्ण मोकळं सांगल्यामुळं, खुलं सांगल्यामुळं वर्तमान काळात भगवंताच्या संपूर्ण व्यवस्थेच्या वेळेस 62 प्रकारचे धर्मप्रचारक लोक हे भगवान बुद्धाचा आदर करत होते, सन्मान करत होते, हात जोडत होते, त्यांचा गौरव करत होते. ते त्यांच्या आश्रमात गेले तर ते पूर्ण असे झुकून, आपल्या कमरापासून झुकून भगवंताला ते दंडवत करत होते. आणि पुढे मग आश्रमात जेव्हा बसायचे त्यांच्या, तेव्हा भगवान गौतम बुद्धाला ते त्रिवार पंचांग प्रणाम करायचे. कोणी कुणाला धक्का लावत नव्हता, कोणी एक शब्द बोलत नव्हता. ना मोठा गुरु 62 धम्माचार्यापैकी एकही गुरु आपल्या शिष्याला काही खुणवत नव्हता. सर्वांचे हात असे जोडलेले असायचे. एवढा भगवान गौतम बुद्धाच्या संपूर्ण सम्यक संबोधीचा, म्हणजे समग्र मानव जातीला दुःखातून मुक्त करणारा हा जीवन मार्ग त्या लोकांवर प्रतिबिंबित झाला होता, त्यांच्यावर ठसला होता. म्हणून भगवान बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला हे पेटून जगू नको, तू क्रोधाग्नीनं पेटून जगू नको, द्वेषाग्नीनं पेटून जगू नको, लोभाग्नीनं पेटून जगू नको, मोहाग्नीनं पेटून जगू नको, तृष्णाग्नीनं पेटून जगू नको. हे महान संदेश गया शीर्ष, म्हणजे गया या महान ऐतिहासिक स्थळाच्या बाजूला एक प्रचंड उंच असं गया शीर्ष नावाचं पहाड आहे, तिथं हे वचन शिकवलेलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा बुद्ध आणि जेव्हा बुद्धाचा महाभिक्खू संघ आणि त्याला जोडून भिक्खुनी संघ हे लोकांमध्ये लोकाभिमुख वावरला, लोकांमध्ये लोकाभिमुख जगला, बोलला, लोकांची त्याने पात्रामध्ये भिक्षा घेतली आणि ते भिक्षा खाऊन आपल्या अंगामध्ये मांस, रक्त, चरबी वाढवली. तर ते सर्व भिक्खू, ते सर्व एवढे मोठे मोठे भिक्खू, महान भिक्खू संघाचे अरहंत भिक्खू, भिक्खुनी म्हणायचे की हे रक्त माझं नाही, ही चरबी माझी नाही, हे माझं कोणतंच माझ्यामध्ये नाही, हे माझ्या श्रद्धावंत लोकांनी दिलेलं दान आहे. हे रक्ताचं दान, हे चरबीचं दान, हे सारं शरीर जे माझं बनलेलं आहे हे माझं नाही, हे मी नाही, हे लोकांनी दिलेल्या दानाचं फळ आहे. त्यामुळे इथं पूर्ण भगवान बुद्धाच्या द्वारे जे ज्ञान दिलं, त्यामुळं इथं मी आणि माझं नील होऊन गेलं. एका छोट्या आचरणातून, भिक्षाटनाच्या आचरणातून अशा प्रकारे भगवान बुद्धाचा धम्म हा माणसाला क्षण प्रतिक्षण विकार मुक्त करायला सातत्यानं हे धम्म संस्कार करत राहिला. एक दिवस भगवान कोलियांच्या प्रांतामध्ये आले. कोलिया आणि शाक्य हे जवळजवळच होते. मधामध्ये फक्त नदी होती आणि ती रोहिणा नदी होती. आणि त्या नदीहूनच सातत्यानं आपली अर्थव्यवस्था बलवान आणि मजबूत करण्यासाठी सर्वात जास्त आपण अर्थव्यवस्थेत हे सर्वांच्या पुढं गेलो पाहिजे म्हणून प्रत्येक राज्य हे स्पर्धा करत होतं. म्हणून जास्तीत जास्त ते रोहिणीचं पाणी घेऊन आपल्या शेती पिकवायचे. शेतीमध्ये गहू, शेतीमध्ये धान, शेतीमध्ये तुरी, शेतीमध्ये मूग, शेतीमध्ये चवळी, शेतीमध्ये मसूर
शेतीमध्ये सर्व डाळी आणि सर्व प्रकारचं धनधान्य ते मुबलक करून कित्येक क्विंटल करून अर्थव्यवस्था बलवान करायची. आणि म्हणून यावर्षी पाणी कमी आल्यामुळं या शाक्य संघाने ठरवलं की त्यांना पाणी घेऊ द्यायचं नाही. ते जर पाणी घ्यायला आले तर त्याला एकाला सुद्धा जिवंत सोडायचं नाही. नदीचा पाठ रक्तानं व्हायला तरी चालेल, परंतु सोडायचंच नाही. सर्वांना पाणी घेऊ द्यायचं नाही, निर्बंध करायचा. अशा प्रकारच्या एका टोकाला गेलेल्या या शाक्य संघाला सुद्धा तेव्हा बुद्ध नसताना बोधिसत्व युवक सिद्धार्थ गौतमानी सर्वांना सांगितलं की हे मला मान्य नाही. हे जे तुमचं धोरण आहे शाक्य संघाचं, हे धोरण मला अजिबात मान्य नाही. पाण्यासाठी आपण एकमेकावर तलवार चालवणं, एकमेकावर भाला चालवणं, एकमेकाचा जीव घेणं, हे मला मान्य नाही. त्यांना असं वक्तव्य आणि असे विधान बोधिसत्व सिद्धार्थ गौतम या संघातील युवकाने व्यक्त केल्यामुळं सर्वाला चिंता झाली की आता होईल कसं काय. शेवटी महाप्रधान मंत्री हे म्हणाले की आपण याच्यावरती विचार करू. आणि त्यांनी विचार केला आणि गौतमाला शेवटी दंड दिला. त्यांनी 3 दंडाचे पर्याय त्यांनी समोर ठेवले. एक, तुम्ही देश सोडून निघून जा, देश त्यागा, ग्रहत्याग करा, तुम्ही देशाच्या बाहेर जा. दुसरं, तुमची आई, तुमचे वडील, तुमची मालमत्ता, तुमची पत्नी, तुमचे मुलं बाळं, तुमचे गणगोत्र या सर्वाला आम्ही बहिष्कृत करतो, देशाच्या बाहेर टाकतो आणि तुमची मालमत्ता आम्ही जप्त करतो. आणि तिसरं, तुमचं कोणतं अस्तित्व आम्ही आता मानायला तयार नाही. ही अशी विचारधारा ही एका टोकाला घेऊन जाणारी आहे. आणि जेव्हा माणूस एका विशिष्ट टोकाला जातो तेव्हा तिथे चांगलं फळ मिळत नाही. याला अतिरेकी टोक म्हणतात. जेव्हा नवरा अतिरेकी टोकाला जातो तर आपल्या बायकोला मारतो, तो जोड्यानं मारतो, चपलानं मारतो, बुटानं मारतो, तो दंड्यानं मारतो, तो काठीनं मारतो, तो कशानं मारतो. तो कधी कधी भला मोठा रुचना नाही तर पाठ उचलतो दगडाचा आणि तिच्या डोक्यामध्ये घालतो. हे अतिरेकी वागणाऱ्या विचाराचं लक्षण आहे. तिथे मृत्यू होतो शेवटी. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे युवराज होते, संघाचे सदस्य होते. ते म्हणाले मी जातो स्वतः, माझ्या आईला धक्का द्यायचा नाही, माझ्या वडिलाला काही म्हणायचं नाही, माझ्या संपत्तीला हात लावायचा नाही, माझ्या गणगोत्राला, माझ्या संपूर्ण नातेवाईकांना कोणत्याच प्रकारे दुःख द्यायचं नाही. मी स्वतः देश त्यागून जायला तयार आहे. ही अशी तयारी ठेवणं किती महान आहे. नुसत्या या घोषणेनं पूर्ण युद्ध थांबलं बघा. दोन्ही शाक्य आणि कोलियाचं युद्ध बंद झालं. गौतम सकाळी आता या दरम्यान 9च्या दरम्यान निघणार आहे. ते आता आषाढी पौर्णिमेच्या दिवशी जिकडनं सूर्य निघतो त्याच गेटमधून ते कंठस्थ नावाच्या घोड्यावर बसून आपला मित्र छन्न याला घेऊन सर्वांच्या समक्ष निघाले. ते रात्री बेरात्री नाही गेले, सकाळी गेले. ते 9, 9:30ला सारे लोक रडायचे. अख्खा राजधानीचा परिसर अकांत करायचा, शोक करायचा. पुराला मारू, डोक्याला मारू, तोंडाला मारू लोक रडायचे. तर महिला केस उचलू रडायच्या. एवढा आक्रोश असायचा. गौतमा
गौतमा गौतमा आता आम्ही कुणाला बोलवावं? गौतमा आम्ही आता कुणाकडे बघावं गौतमा म्हणून असा आक्रोश करायचे लोक. जिकडे तिकडे राजधानी दुःखानं आणि शोकानं पूर्णपणे अशा प्रकारे परेशान होती. आणि काही गौतमाचे जवळचे त्यांचं घोडं जाऊ नये म्हणून असे आडवे पडले होते. ते जाऊच नाही इथून देशातून. परंतु त्याच्यातून सुद्धा घोडं काढत काढत एकदम न चढता घोड्यावर ते घोड्याला बराबर पुलावर टाच ठेवू नये म्हणून बराबर त्यांनी मार्ग काढला. आणि गौतम शेवटी घराच्या बाहेर राजधानीच्या बाहेर सही सलामतपणे पडला. आणि 2-4 फर्लांगावर ऋषीचं तिथं आश्रम होतं, तिथे पोहोचलं. प्रवज्या घ्यायला मोठे मोठे अलंकार, त्यांचा मुकुट होता 2.5-3 लाखाचा. बाळ्या होत्या त्यांच्या 20-20, 10-10 लाखाच्या. त्याच्यातले खडे असा भारी त्यांचा राजशाहीला आणि राजपदाला शोभेल असा ड्रेस होता. त्यांचा जो युनिफॉर्म होता त्याला एवढे सोनं लावलं होतं, एवढे हिरे लावले होते, एवढे हिरे माणिक मोती लावले होते. प्रचंड कोटी कोटीचा त्यांचा ड्रेस होता. ते त्याने उतरवला खाली. आणि उतरवून आपल्या मित्राच्या हातात दिला, मुकुटही दिला. त्यांची आई बाजूला बसली होती, त्यांचे वडील बाजूला बसले होते तिथं. काय वाटत असेल त्यांना? काय त्यांना शोक होत असेल? ते पाहू पाहू त्यांच्या डोळ्यातून असे नुसते आसव्याचे साऱ्या धारा लागत होत्या त्यांच्या. आणि शेवटी त्यांना चिवर देण्यासाठी देवता लोकांनी चिवर आणले होते. आणि गौतमाला दान दिली चिवर त्यांनी. पीत काशाय वस्त्र, आणि ते काशाय पीत वस्त्र त्याने नेसून आपल्या गुरुपुढे याचना केली. अहं पब्बजं याचामि, द्वितीयंपि अहं पब्बजं याचामि, तृतीयंपि अहं पब्बजं याचामि. आणि गौतमाची प्रवज्या झाली. व विश्वातले हे एकच उदाहरण आहे. केवळ 2 माणसामध्ये युद्ध होऊ नये, 2 समाजात युद्ध होऊ नये, 2 राष्ट्रामध्ये युद्ध होऊ नये, यासाठी गौतमाने सर्वस्व त्यागलं आणि ते घराच्या बाहेर आले. ही सर्वात महान बोधिसत्व गौतमापासून मिळणारी आपल्याला प्रेरणा आहे. जीवनात कसाही प्रसंग आला तर ते त्यागायची तयारी ठेवली पाहिजे. आपण कोणत्याच गोष्टीला मात्र चिटकून बसता कामा नये. हे बुद्धाच्या धम्माचं सर्वात मोठं आचरण आहे. भिक्खू संघ वाहल्ला, अरहंत भिक्खू झाले. 1.5 लाखच्या पुढे भगवान एक दिवस आपल्या भिक्षाटनासाठी या कोलियांच्या वस्तीमध्ये आले. यशोधरेचा बाप त्या देशामध्ये होता. सुप्रबुद्ध त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी बुद्धाकडे पाहिलं. त्यांची नजर चांगली नव्हती. तेव्हा माझ्या मुलीचा संसार या बुद्धानं पूर्णच्या पूर्ण डॉमिनेट केला. माझ्या मुलीचा संसार सुखात ठेवला नाही. संन्यासी झाला म्हणून त्याचं मन अत्यंत पेटलं होतं. मी जाऊ देणार नाही म्हणून, या कोणत्याच रस्त्याने जाऊ देणार म्हणून तो असा 2-2 पायाचे असे पाय वाकून तो उभा राहायचा. असा 2 बाजूला 2 पाय ठेवून
लोक म्हणायचे जाऊ द्या सुप्रबुद्ध, असं करू नका, भगवान बुद्ध आहेत ते आता युवक राहिले नाही, ते साधे माणसं नाहीत, ते साधे आपल्यासारखे ग्रस्त नाहीत, ते पूर्ण मुक्त झालेले आहेत, जाऊ द्या त्यांना. हो सुप्रबुद्ध महाराज जाऊ द्या, हो राजे जाऊ द्या हो. परंतु तो तंगड्या अशा वाकू वाकू उभा राहायचा. बुद्धाला जाऊ न देण्याबद्दल त्याचा प्रतिबंध होता. शेवटी भगवान बुद्ध परतले, निघून गेले विहारात. सुप्रबुद्ध हा तिथून आपल्या राजवाड्याच्या पहिल्या पायरीजवळ पोहोचला. पहिल्या पायरीजवळ पोहोचल्या बरोबरच ही जमीन एकदम पूर्णपणे फाकली अशी की सुप्रबुद्ध त्या आतमध्ये तळाला गेला. भगवान बुद्धाला जर अति द्वेषानं पाहिलं, या भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाला अति द्वेषानं पाहिलं, अति क्रोधानं पाहिलं, अति पाहिलं, तर ताबडतोब त्या माणसाला फळ मिळते, तत्काळ ते कर्म फळ देते. शेवटी पृथ्वी फाकली आणि हा पूर्ण राजा आतमध्ये पोहोचला बघा तो. आणि म्हणून अशी वेळ कुणावर येऊ नये यासाठी आपलं आपलं कर्म, आपापलं हृदय, आपापलं मन अपार दयेनं भरून ठेवावं, अपार करुणेनं भरून ठेवावं, अपार तळमळीनं भरून ठेवावं, अपार आदरानं सेवाभावनेनं परिपक्व ठेवावं, अपार शुद्ध आचरणानं परिशुद्ध मनानं भरून ठेवावं, अपार सर्व सद्गुणानं प्रज्ञेनं परिपक्व भरून ठेवावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं मंगल, सर्वांचं मंगल, सर्वांचं मंगल. सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चिकाणं चयं बल अरहंतानं च तेजिनं रक्षं बन्धामि सब्बसु दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं